लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्या समोर आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की प्रत्येक वेळेला मात्र आता इकडे काहीतरी गोष्टी घडतायत आणि जे काही आर्याचं सत्य आहे ते बाहेर येता येता थांबलंय आणि एकाच झटक्यात मालिकेची अशी काहीतरी गणितं समोर आले की इकडे नंदिनीला समजलेलं आहे की आपण आई बनू शकतो आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे आर्या आपल्यासोबत खूप खोटं काहीतरी कारस्थान करते हे समजल्या कारणाने नंदिनीने मात्र आता अचानकपणे ती प्रोसेस थांबवण्याचा प्रयत्न केलाय आणि या सगळ्यामध्ये खरं तर नंदिनी स्वतः आता आपल्या बाळाला जन्म देणार आहे. पण हा सगळा चमत्कार घडला कसा? नंदिनीला असं आता काय समजलं की ज्यामुळे तिने आता आर्याला या सगळ्यामध्ये थांबण्यासाठी सांगितलेलं आहे. सगळं काय घडलंय, कसं घडलंय सविस्तरपणे पाहूया. इकडे आता आजचा दिवस उजाडलेला आहे की ज्या दिवशी मात्र आता नंदिनीचा एम्ब्रियो इकडे आता आर्याच्या युटेरसमध्ये प्लांट करायचं आहे. असं आता जो काही प्रकार चाललाय आणि त्यानंतर मग आता आर्या सांगायला लागते, नंदिनी मला आता तुला फक्त एकच विचारायचं आहे की डॉक्टरांनी मला सांगितलंय म्हणजे आता एकूण तुझे 6 एम्ब्रियो काढण्यात आले आणि त्याच्यापैकी 3 फर्टिलाइज झालेत आणि त्या तिन्ही तिथे मी उदरात सोडणार येणार आहेत. आता मला माहीत नाहीये की याच्यापैकी किती आता हे रुजतील आणि किती बाळं जन्माला येतील. 1 येऊ शकतं, 2 येऊ शकतं किंवा 3 सुद्धा येऊ शकतं किंवा कदाचित एकही येऊ शकणार नाही. आणि यावरती नंदिनी हादरते आणि ती म्हणते कसं शक्य आहे, म्हणजे आता हे असं का घडेल, एक पण का नाही येणार. यावरती ती म्हणते अगं ही प्रोसेस आहे ती म्हणजे आता इकडे स्वतः ही प्रोसेस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त आपण म्हणू शकतो की आता हे असं घडेल तसं घडेल, पण ज्या वेळेला गोष्टी खरंच घडतात ना त्यावेळेला मात्र आता आपण काही बोलू शकत नाही आहोत. आणि असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, तुला माझ्यावरती विश्वास नाहीये का. ती चिडते, तिथलं औषध फेकून देते आणि असा प्रकार करायला नंदिनी सांगते अगं मी कुठे असं काही म्हटलं, तू उगाच स्वतः. आणि त्यावरती ती सांगते तू इतका आतताईपणा का करत आहेस, मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये. असं म्हटल्यावर आणि तू इतकी का हायपर होत आहेस असं आता ती तिला विचारायला लागते. पण त्याचवरती मात्र आता ती सांगायला लागते मी हायपर होते असं का बोलतेस तू, तुम्ही खरं तर मला आता या सगळ्यामध्ये खूप त्रास देताय. खरं तर या सगळ्यामध्ये मला या सगळ्याचा खूप कंटाळा आलेला आहे. म्हणजे आता तुला जर का वाटत असेल की मी काही खोटं बोलते, आता नंदिनी काहीच बोललेली नसते. नंदिनीला खरं तर या सगळ्यामध्ये फक्त आता वाईट वाटलेलं असतं की हे सगळं ती एकही मूल होणार नाही असं म्हटले म्हणून. आणि त्यानंतर आर्या सांगते सॉरी म्हणजे आता मला या सगळ्यामध्ये थोडंसं स्ट्रेस आलंय की आजचा आपला हे आहे ना, म्हणजे आजचं हे करायचं आहे, कसं होईल काय होईल, त्यामुळे कदाचित मी या सगळ्यामध्ये तुझ्यावरती चिडले, माफ कर मला. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते, नंदिनी ठीक आहे काहीच काळजी करू नकोस, काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला आता म्हणजे समजून घेऊ शकते. पण तू शांत राहा बरं. आणि अशी चिडचिड जर का आता 9 महिने करत राहिलीस ना मग मात्र आपल्यासाठी कठीण काम होणार आहे. तू असं करू नकोस. यावर डॉक्टर येतात आणि चला तुमचं प्रोसिजर सुरू करायची आहे असं म्हणायला लागतात. तो पण इकडे आता नंदिनी आणि जीवा दोघंजण बसलेले आहेत. पण का कुणास ठाऊक मात्र या सगळ्यामध्ये मात्र आता नंदिनीला खूपच भीती वाटायला लागली आणि ती म्हणते असं का वागली आर्या, म्हणजे मला आर्याचं काहीच कळत नाहीये. आणि यावरती तो म्हणतो अगं ती बोलली ना की तिला खूपच टेन्शन आलेलं आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये ती असं वागली. तू नको बरं इतका विचार करूस, आज आता खूप छान दिवस आहे की नाही, त्यामुळे आज आपण काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये. आणि हे बघ आज आपल्या बाळाची या जगामध्ये एंट्री होणार आहे आणि असं असताना जर का आता तू स्वतःला त्रास करून घेतलास तर कसं चालेल. आणि म्हणूनच स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नको असं म्हणत मात्र आता इकडे जो तिला समजवतोय पण नंदिनीच्या डोक्यामधून विषय जात नाहीये. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे प्रोसेस सुरू. आता फायनली आर्याला आतमध्ये नेलं जातं. नंदिनीचे 3 फर्टाईल एग्ज आता आहेत आणि ते 3 फर्टाईल मात्र आता एग्ज या सगळ्यामध्ये वापरण्यासाठी आता ते 3 फर्टाईल एग्ज आता या सगळ्यामध्ये
म्हणजे हिच्या एम्ब्रिओमध्ये सोडले जातात. आर्याच्या मनामध्ये आता मात्र एकच विचार आहे, काहीही झालं तरी सुद्धा एकदा का या सगळ्यामध्ये माझ्या उदरामध्ये ही बाळ सेट झाली की मी नंदिनी आणि यांच्यासोबत मी खरं तर आजच डील करणार होते, पण नंदिनीने मात्र आता माझा सगळा प्लॅनच फिसकटवून टाकला. पण ठीक आहे, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता जे 2 बाळं होतील 3 बाळं त्यातलं एक बाळ माझ्याकडे ठेवणार. आणि आता ती इकडे डॉक्टरांना सांगायला लागते, तुम्ही यांना कुणालाही म्हणजे मी जोपर्यंत सांगत नाहीये तोपर्यंत तुम्ही आता कुणालाही सांगायचं नाहीये की आता म्हणजे नक्की काय होणार आहे, किती बाळं आहेत, हे सगळं सिक्रेट आपलं राहील, असं तिने डॉक्टरांना बरोबर विश्वासात घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ती विचार करते की माझ्या आयुष्याचं जे काही अर्धवटपण आहे ना, ते आता अर्धवटपण मी या सगळ्यामध्ये धुवून काढणार आहे. एकदा का बाळ हातामध्ये आलं ना की त्यानंतर मात्र आता हे बाळ मी कुणाच्याही स्वाधीन करणार नाहीये. 1 असेल तर 1 माझं, 2 असेल तरी 1 माझं आणि 3 असेल तरी 1 माझं, असं म्हणत तिने आता विचार करत आहे. बरं, तोपर्यंत हे दोघं जण खूप खुश आहेत. आणि आता त्याच वेळेला इकडे आता तिला समजवत आहे, तो म्हणजे स्वतः आता जीवा, की हे बघ, तिच्याबद्दल इतका विचार करू नकोस. कसं आहे ना, ती हायपर झाली किंवा काहीही तिने केलं तरी सुद्धा आपलं बाळ आपल्या हातात येणार आहे आणि त्यानंतर चिंता करायची कारण नाही. पण त्याच वेळेला मात्र आपण पाहिलंय की आता आर्याची पर्स खाली पडून त्याच्यामधून औषध खाली पडलेलं आहे. बरं, आता हे सगळं बघितल्यावरती मात्र नंदिनी खूपच हायपर झालेली आहे आणि नंदिनीला कळतच नाहीये की आपण आता या सगळ्यामध्ये नक्की काय करायचं आहे. ती आता एकदम अस्वस्थ झालेली आहे. एका झटक्यात मात्र आता ती ती जी बाटली खाली पडले ती बाटली उचलते. ती बाटली उचलल्यावरती मात्र आता इकडे लगेचच या सगळ्यामध्ये ज्या वेळेला ती बाटली उचलते आणि ती पाहते तर ते एन्झायटीचं औषध. मग त्यानंतर ह्या दोघांची चर्चा होते आणि त्यावरती मात्र आता लगेचच जीवा सांगायला लागतो, म्हणजे हिला हायपर इश्यूचा प्रॉब्लेम आहे. यावरती नंदिनी सांगायला लागते, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते ना तुम्हाला आत्तापर्यंत. मला आता फक्त वाटत होतं ती चिडते काय, परत सॉरी बोलते काय आणि परत या सगळ्यामध्ये ती आता हे करते काय. आणि त्यामुळे मला या गोष्टीवरती संशय तर होताच. म्हणूनच या सगळ्यामध्ये मात्र आता मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणतो थांब, इथे बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा आता आपण एक काम करूया, आपण ताबडतोब या सगळ्यामध्ये निघूया आणि निघून आता ताबडतोब इथून ते सगळं प्रोसिजर थांबवूया. म्हणून दोघं जण धावत पळत तिकडे आता निघालेले आहेत. आणि ज्या वेळेला धावत पळत ते दोघं जण निघालेत आणि तोपर्यंत इकडे आता प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये लगेचच इकडे जीवा सांगायला लागतो, थांबा, ही बाई आमच्या बाळाची आई बनू शकत नाहीये. आणि त्यावरती डॉक्टर आता म्हणतात, काय बोलताय तुम्ही. आणि त्यावरती नंदिनी सांगते, हे बघा, हे एन्झायटीचं औषध आता ही घेत आहे आणि असं असताना ही माझ्या बाळाची आई बनू शकते. तोपर्यंत मात्र आता इकडे पाहत आहे आर्या आणि आर्या विचार करते, प्रोसिजर तर झालेली आहे, हिला काय करायचं ते करू दे. नंदिनी सांगते, का आमच्यापासून सत्य आता तू लपवून ठेवलंस, का आमच्यापासून लपवलंस की आता तू इकडे एन्झायटीची औषधं घेतेस आणि तुला हायपर टेन्शनचा इश्यू आहे किंवा तुला म्हणजे त्रास होतो, तू रागावतेस आणि याचा परिणाम बाळावरती होऊ शकतो, तू बाळाला इजासुद्धा पोचवू शकतेस. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मी आता तुला माझ्या बाळाला वाढवण्याची तुझ्या उदरामध्ये बिलकुल परमिशन देऊ शकत नाहीये. थांबवा ही प्रोसिजर. आणि त्यावरती आर्या म्हणते, तुला काय हे सगळं खाऊ वाटलं का? वाटेल तेव्हा थांबवायचं, वाटेल तेव्हा चालू करायला. हे काही दुकान नाहीये. आणि त्यामुळे जे झालंय ना त्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि त्यावरती डॉक्टर सुद्धा सांगायला लागतात, हो मॅडम, ही प्रोसिजर आता रिव्हर्स नाही घेऊ शकत. आणि तुमचं नशीब चांगलं की तुमचे 3च्या 3 एम्ब्रियो हे आता यांच्या ह्याच्यामध्ये सक्सेसफुली प्लॅन झालेत. जुळं तर पक्क, पण तिळं सुद्धा होण्याची शक्यता आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता खूपच टेन्शन आलेलं आहे. ते म्हणजे इकडे आता नंदिनी तिला आता बोलण्याचा प्रयत्न करते, का आमच्यासोबत तू असं वागलीस का. आणि पण आता डॉक्टरांना, हे बघा, तुम्ही हायपर होऊ नका. आता त्या प्रेग्नेंट आहेत आणि त्यांना या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी तुम्ही करू शकत नाही आहात. आणि त्यानंतर मात्र आता नंदिनीला जीवा सांगतोय, थांब नंदिनी, असं करू नकोस. असं म्हणत नंदिनी मात्र आता तिला चक्कर आलेली आहे आणि ती खाली पडलेली आहे. प्रेक्षकांनो, याचा अर्थ असा होतो की बहुतेक नंदिनी सुद्धा आता प्रेग्नेंट आहे. इतकंच नाहीये
तर आता या सगळ्यामध्ये इकडे 3 बाळं आता वाढणार आहेत. ती आर्याच्या उदरात आणि नंदिनी सुद्धा प्रेग्नंट असणार. मालिका आता मात्र एकदम टर्निंग पॉईंटवरती येत आहे. पुढे काय घडणार, कसं घडणार आणि येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टींचे उलगडे होत जाणार आहेत. असेच अपकमिंग ट्विस्ट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब